त्याबद्दल पण टाकलेलं होतं आपल्याला एक प्रमाणपत्र. त्याची आम्ही तपास केला तर तो नाशिक जिल्ह्यातला आहे. तिथं कोणी त्याचं नातेवाईक राहत होतं की शेजारची जी वसाहत आहे ती शासकीय आहे. तिथं कोणी दिव्यांग राहू शकत राहिला तो त्यांच्या परिवारातला असेल. हा जो होता शेरिका हा मूळ नाशिकचाच आहे आणि जिल्हा परिषदमध्ये शिक्षक होता. लोकांना उपचार मिळणं अवघड होतं अशा काळात आणि माझ्या काळात पण सगळे त्याच्यातून चौकशी करायची. आरोग्यावर कसं कारवाई करता येईल त्याचं काम चालू आहे. तर आता तुम्हाला तुझं पत्रकार बांधव भेटले ऑफिसला. हो ते बोलले मला किंवा आमच्या सरांशी बोलत आलेले. नमस्कार, मी संजय सरक, दिव्यांग संघटना अध्यक्ष. आमचं धुळे जिल्हा जे बोगस दिव्यांगांचे प्रकरण जे आज धुळे जिल्ह्यात गाजत आहेत ते त्या माध्यमातून आमचंही काम चालू आहे. आमच्यापर्यंत काही असे बोगस जे दिव्यांग आहेत त्यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला सर्टिफिकेट्स उपलब्ध होत आहेत. त्याची आम्ही पडताळणी करतोय. त्यामध्ये अकोला महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त आहे गणेश शाणे म्हणून, त्यांनी साखरी रोडचा पत्ता वापरून 2020 साली बोगस प्रमाणपत्र मिळवलं आणि त्या आधारे त्यांनी नोकरी मिळवलेली. त्याचप्रमाणे नाशिकचे एक शेरेकर आहे, ते पहिले जिल्हा परिषदेत शिक्षक होते. शिक्षक असताना त्यांनी लॉकडाऊनच्या काळात डिसेंबर 2012 ह्या रोजी धुळे शहरातलंच आधार कार्ड वापरून बोगस प्रमाणपत्र मिळवून त्यांनी सहाय्यक अधिकारी म्हणून काहीतरी एक नाशिक जिल्ह्यातच नोकरी मिळवली त्या बोगस सर्टिफिकेटच्या आधारे. असे अनेक बोगस सर्टिफिकेट आपल्या धुळे जिल्ह्यात आढळतात आणि विशेष करून हे सर्टिफिकेट जे बोगस आहेत ते परजिल्ह्यातले नागरिक आहेत. ते इथं येऊन कशा पद्धतीने सर्टिफिकेट बनवतात याच्या मागे काहीतरी रॅकेट असू शकते, याच्या मागं काहीतरी संघटितपणे काम करणारी यंत्रणा असू शकते असा आम्हाला डाऊट संशय. आजच मी वैद्यकीय विभागाचे प्रमुख अधीक्षक श्री डॉक्टर अजित पाठक सर यांची भेट घेऊन चर्चा केली. आजची त्यांची माझी एवढ्या महिन्यातली 4थी भेट होती. त्यांनी मला अगदी निर्धास्तपणे सांगितलं की आमची कारवाई चालू आहे. आता गणेश शाणेलाही लवकरच रिपोर्ट जाणार आहेत, अहवाल जाणार आहेत. तरी माझी समस्त पत्रकार बांधवांना विनंती असेल की आपण पण या प्रकरणात आवश्यक लक्ष घालावा. याच्या मागं कोणतं रॅकेट आहे, याच्या मागं कोणते यंत्रणा काम करते, एवढंच माझं सांगणं आहे. दिव्यांगाचं बोगस बनावट प्रमाणपत्र घेऊन काही अधिकारी नोकरीवर लागल्याचा आपल्याकडे तक्रार आलेली आहे आणि त्या संदर्भात आपण काय योग्य आपण कारवाई करत आहोत. या संदर्भात जर शासनाकडून पत्रव्यवहार प्राप्त झालेला आहे तर त्या शासनाच्या पत्राच्या अनुषंगाने दिव्यांग वैद्यकीय मंडळ श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय धुळे येथे आलेल्या प्रमाणपत्रांची पडताळणीचा कार्यक्रम सुरू आहे. पडताळणी झाल्यावर तसे शासनास कळवण्यात येईल. तर यामध्ये आतापर्यंत गेल्या महिन्याभरात किंवा 6 महिन्यात कुठला अधिकारी आपल्याला या ठिकाणी आढळून आलेला आहे का असं बोगस प्रमाणपत्र घेऊन नोकरी लागल्या संदर्भात या किंवा प्रसंग तक्रारी आपल्याकडे आल्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यांचं व्हेरिफिकेशन पडताळणीचं काम आपल्या स्तरावरून चालू आहे. ते व्हेरिफिकेशन करून शासनाला तसं पोलिसांना कळवण्यात येईल.